तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे पूजाच किचन। आज आपण बनवणार आहोत मसाला मेथी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 उभा कट केलेला कांदा, 4 चमचे तीळ, 4 चमचे किसलेलं बारीक केलेलं खोबरं, 4 चमचे शेंगदाणे आणि 1 चमचा जिरे। त्यानंतर 3-4 पाकळ्या लसूण, थोडा अद्रक आणि हे घेतले आहे आपण मेथीच्या 2 जुड्या, ज्या धुवून चांगलं बारीक करून 2-3 पाण्याने धुवून बारीक करून घेतलेले आहेत। आता मी गॅसवर ठेवला आहे तवा चांगला तापला आहे। आता आपण त्यावर टाकणार आहोत शेंगदाणे। आपले शेंगदाणे आता चांगल्यापैकी भाजले गेले आहेत, ते आपण आता एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत। आता आपण भाजून घेणार आहोत तीळ। आपले तीळ आता बऱ्यापैकी भाजले गेले आहेत, आपण ते काढून घेऊया, कारण जास्त वेळ ठेवल्यावर तीळ सगळे बाहेर उडत आहेत, त्यामुळे आपण ते तीळ पटकन काढून घेऊया। आता आपण भाजून घेणार आहोत जिरे। आपले जिरे चांगल्यापैकी भाजले गेले आहेत, आता आपण ते एका वाटीमध्ये काढून घेऊ। आता आपण टाकणार आहोत बारीक केलेला खोबऱ्याचा किस। मला कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आपला खोबऱ्याचा केलेला किस चांगल्यापैकी भाजला गेलेला आहे। आता आपण तो एका वाटीत काढून घेऊया। त्यानंतर आपण टाकणार आहोत 2 बारीक उभे चिरलेले कांदे। आता आपण त्यामध्ये कांद्यामध्ये टाकणार आहोत 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक। आता आपला कांदा, लसूण आणि अद्रक चांगल्यापैकी परतला आहे, ते आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ। आता आपण शेंगदाण्याचे थोडेसे टरफले काढून घेऊयात। शेंगदाण्याचे टरफले बऱ्यापैकी काढून झाले आहेत। आपण भाजून घेतलेले शेंगदाणे, त्यानंतर बारीक केलेलं खोबरं जे आपण भाजून घेतलं आहे ते टाकणार आणि त्यामध्ये आपण भाजून घेतलेले तीळ पण, त्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे जे आपण साल काढून टाकले आहेत, त्यानंतर भाजलेलं खोबरं आता आपण यामध्ये टाकणार आहोत तीळ। आपलं सुकं वाटण हे तयार झालेलं आहे। त्यानंतर आपण घेणार आहोत कांदा, त्यामध्ये टाकले होते आपण लसणाच्या 2-3 कांड्या, अद्रक आणि त्यामध्ये टाकणार आहोत आपण भाजलेले जिरे। आपलं ओलं वाटण हे तयार झालेलं आहे। त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता, पाण्याची गरज नाही शक्यतो, कारण कांदा हा ऑलरेडी थोडासा ओला असतो। आपली कढई गरम झालेली आहे, जी मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली होती। आता आपण कढईमध्ये टाकणार आहोत तेल। आपल्या अंदाजानुसार टाकू शकतात। तेल चांगल्यापैकी गरम झाले आहे, आपण त्याच्यात थोडेसे जिरे टाकणार। आपण ओल्या मसाल्यामध्ये जिरे टाकले होते, पण चवीसाठी आपण आणखी जिरे टाकणार। त्यानंतर आपण टाकणार ओला काढलेला मसाला, कांदा, अद्रक आणि लसूण। तेल चांगलं तापल्यास मसालाही चांगला परतून निघतो। आता तुम्ही बघू शकता आपला मसाला चांगल्यापैकी परतत आहे। वाटण 4 ते 5 मिनिट चांगलं परतू द्यायचं आहे, जेणेकरून वाटणाला कलर येतो आणि भाजीला पण कलर येतो। त्यानंतर आपण टाकणार आहोत जे सुकं वाटण, ज्याच्यात मी शेंगदाणे, तीळ आणि खोबरं घातलं होतं। आपलं वाटण चांगल्यापैकी परतलं गेलं आहे, त्यात आपण टाकणार आहोत लाल तिखट 2 चमचे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता, कुणाला जास्त तिखट लागतं, कुणाला कमी तिखट लागतं। त्यानंतर मी टाकणार आहे 1 चमचा हळद। आता हे तिखट आणि हळद व्यवस्थितरित्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे। आता आपण ह्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ टाकणार आहोत, जेणेकरून मसाल्यामध्ये परतताना मीठ टाकलं की भाजीची चवही खूप छान लागते। मसाल्याचा कलर येण्यासाठी मी गरम पाणी टाकून घेतलं होतं, जे आपण मसाल्यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून भाजीचा कलर छान असा लाल कलर उठतो। मी छोटं अर्ध पातेलं पाणी टाकून घेतलं आहे, ते मी आता मसाल्यात टाकणार। 5 मिनिट आपण याच्यावर झाकण झाकून ठेवणार आहे, जेणेकरून मसाल्याला चांगलं तेल सुटेल। तुम्ही पाहू शकता मसाल्याला चांगलं असं तेल सुटलं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपण कट केलेली मेथीची भाजी।
भाजी आता आपण मसाल्यामध्ये चांगलीपैकी परतून घेणार आहे. भाजी चांगल्यापैकी मसाल्यामध्ये परतली गेलेली आहे. 2 मिनिट आपण भाजी झाकून ठेवूया. मी आता झाकण काढत आहे, जे मी कढईवर ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता भाजी चांगल्यापैकी परतली आहे आणि छान असा कलर आला आहे. तुम्ही बऱ्याचशा लहान मुलांना मेथीची पातळ भाजी आवडत नाही, तुम्ही अशा पद्धतीने मुलांना टिफिनमध्ये मोकळा मसाला मेथी देऊ शकता. पण मी यामध्ये आता टाकणार आहे गरम केलेलं पाणी, कारण आमच्या इथे पातळ भाजी आवडते त्यामुळे. तर मी यामध्ये टाकत आहे गरम केलेलं पाणी. मी आता थोडंसंच पाणी टाकलं आहे. आता आपण 2 मिनिट झाकण ठेवणार आहे, जेणेकरून भाजी चांगली शिजेल. आता आपले 2 मिनिट झाले आहेत, तरी आपण कढईवर ठेवलेलं झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता मेथीची भाजी छानपणे शिजली आहे आणि तिला छान असा कलरही आला आहे. जर रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.